कुठल्या सिनेमामुळे नाही तर एक कर्ज घेतल्यानं प्रीती झिंटा होतीये सोशल मीडियावर ट्रेंड आणि ट्रोल। प्रीती झिंटा हिनं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेकडून कर्ज घेतलं आणि ते फेडण्यात तिला भाजपनं मदत केली असे आरोप काँग्रेसकडून करण्यात आले। त्यावर प्रत्युत्तर देत प्रीती झिंटानं तिची बाजू मांडली। पण मुळात काँग्रेसनं अचानक असे आरोप का केले आणि या सगळ्या मागे नेमकं काय दडलंय तेच या व्हिडिओतनं समजून घेऊयात। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। प्रीती झिंटा आणि काँग्रेसमध्ये आपल्याला जोरदार वाद बघायला मिळतोय आणि आता तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय आणि ती ट्रेंड सुद्धा होतीये। पण का आणि या सगळ्याची सुरुवात नेमकी कशी झाली? केरळ काँग्रेसनं प्रीती झिंटा यांनी त्यांचं सोशल मीडिया भाजपला सांभाळायला दिलंय आणि त्या बदल्यात त्यांचं 18 कोटींचं न्यू इंडिया बँकेचं कर्ज माफ केलंय असा आरोप ट्विटमधून केला। हे आरोप केले होते मनी लाईफच्या एका अहवालाच्या आधारावर, ज्यामध्ये बँकेतील कथित आर्थिक गैरव्यवस्थापन आणि भ्रष्टाचार उघडकीस आला होता, ज्यामुळे शेवटी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँकेच्या कामकाजावरती कडक कारवाई केली। काँग्रेसनं याबद्दल ट्विट करत काय म्हटलंय ते बघूयात। त्यांनी म्हणजे प्रीती झिंटानी तिचं सोशल मीडिया अकाउंट भाजपला दिलं आणि 18 कोटी रुपये माफ करून घेतले। गेल्या आठवड्यात बँकेला तोटा सहन करावा लागला आणि आता ठेवीदार त्यांच्या पैशांसाठी रस्त्यावर उतरलेत। याला प्रत्युत्तर देत प्रीती झिंटानं तिची बाजू जी आहे ती सुद्धा मांडलेली होती। ती याच्यावरती काय म्हणाली ते सुद्धा बघूयात। तिने हीच जी काँग्रेसची पोस्ट होती ती रिट्विट करत ती काय म्हटलीये, नाही, मी माझं सोशल मीडिया अकाउंट स्वतः चालवते आणि तुम्हाला बनावट बातम्यांचा प्रचार करायला लाज वाटली पाहिजे। कुणीही माझ्यासाठी कुठलंही कर्ज माफ केलेलं नाही। राजकीय पक्षानं बनावट बातम्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल तिने आश्चर्यही व्यक्त केलं। त्यात ती पुढे असं म्हटलेली आहे की कोणताही राजकीय पक्ष किंवा त्याच्या प्रतिनिधी माझ्या नावाचा आणि फोटोंचा वापर बनावट बातम्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि निराधार गॉसिप किंवा क्लिकबेट करण्यासाठी करत आहेत, हे पाहून मला धक्का बसलाय। या प्रकरणाचं स्पष्टीकरण देताना प्रीती झिंटा असंही म्हणाली की फॉर द रेकॉर्ड मी एक कर्ज घेतलं होतं जे पूर्णपणे फेडलेलं आहे आणि तेव्हापासून या प्रकरणाला आता 10 वर्षांपेक्षाही अधिक काळ जो आहे तो लोटलेला आहे। आशा आहे की या गोष्टी तुम्हाला स्पष्ट झाल्या असतील आणि भविष्यात तुम्ही अशा अफवा पसरवणार नाही। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेला काही काळापूर्वी अनियमिततेमुळे अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं, ज्यामुळे ग्राहकांना त्यांचे पैसे मिळण्यात अडचणी येत होत्या। त्यावेळी अशा बातम्या आल्या होत्या की बँकेने काही लोकांना नियमांचं पालन न करता मोठी कर्ज दिली होती आणि त्यांची कर्ज माफ केली होती। या यादीत अभिनेत्री प्रीती झिंटा हिचंही नाव असल्याचं सांगण्यात आलं। या सगळ्याला प्रत्युत्तर देत काँग्रेसनं एका अर्थी प्रीती झिंटा हिची माफी मागितलीये। ते म्हणालेत की आमची चूक झाली असेल तर आम्ही ती स्वीकारू, पण आम्ही जे म्हणालो ते मीडिया रिपोर्ट्सच्या आधारावर म्हणालेलो होतो। काँग्रेस ज्या रिपोर्टबद्दल बोलतोय तो रिपोर्ट न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकबद्दल होता। मनी लाईफ आणि indiacooperative.com वर आलेल्या रिपोर्टनुसार बँकेतल्या गैरव्यवहाराबद्दल लिहिलं गेलं होतं। बँकेनं प्रीती झिंटा यांचं कर्ज राईट ऑफ केलं, म्हणजे एका अर्थी माफ केलं आणि जी गरजेची वसुलीची प्रक्रिया असते ती न करता ते करण्यात आलेलं आहे असं याच्यामध्ये लिहिलेलं होतं। आर्थिक गुन्हे शाखा न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी करते। मुंबई तकशी बोलताना त्यांनी असं सांगितलंय की प्रीती झिंटा यांच्या कर्जाचा आमचा सुरू असलेल्या चौकशी कुठलाही संबंध नाहीये, तशी कंप्लेंट सुद्धा आमच्याकडे आलेली नाहीये। या सगळ्यानंतर प्रीती झिंटाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं। कधीच कुठल्याच गोष्टीत मत मांडलं नाही, मात्र आता लगेच प्रतिक्रिया दिल्यामुळे हे ट्रोलिंग सुरू झालंय। तर अनेक लोक तिच्या समर्थनात बोलतायत आणि ते काँग्रेसवरती त्यांनी टीका करायला सुरू केलंय। काँग्रेस केरळ यांच्या जे ऑफिशियल पेज आहे त्या ऑफिशियल पेजवरनं ही टीका जी आहे ती करण्यात आलेली होती किंवा हे आरोप जे आहेत ते करण्यात आलेले होते आणि त्यालाच प्रीती झिंटा यांनी प्रत्युत्तर दिलं। त्याच्यानंतर indiacooperative.com ही वेबसाईट जी होती ज्याच्यावरती मुळात पहिल्यांदा ही बातमी आलेली होती, ज्यांनी हा रिपोर्ट जो आहे तो प्रेझेंट केला होता, तो रिपोर्ट किंवा ती बातमी जी आहे ती त्यांनी रिट्रॅक्ट केलेली आहे, म्हणजे ती त्यांनी मागे घेतलेली आहे। आता त्या वेबसाईटवरती ती बातमी आपल्याला दिसत नाही, मात्र हा रिपोर्ट आला आणि या रिपोर्टला धरून काँग्रेसनं हे ट्विट केलेलं होतं आणि त्याच्यासाठी आता काँग्रेसला प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागतंय। अशाच इतर ट्रेंडिंग विषयांवरचे व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका।